नमस्कार. SB शिंदे डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण आता बेड व्यवस्थितपणे 2-3 दिवस पाणी मारून गार करून घेतलेले आहेत. तर आता आपण कल्चरसुद्धा आणलेलं आहे. तर आता ही एक पिशवी 5 किलोची आहे. 5 किलो कल्चर ह्याच्यामध्ये आहे. तर आता आपल्याला हे पिशवीतले जे काही कल्चर आहे म्हणजेच गांडूळ जे आहेत ते ह्या बेडमध्ये आता सोडायचे आहेत. तर आपण ही एक पिशवी 5 किलोची आहे आणि आपण 8 पिशव्या आणलेल्या आहेत कारण आपल्याकडे 8 बेड आहेत. तर साधारण ह्याच्यामध्ये जवळपास 4 ते 5 किलो गांडूळ आहेत. तर एका बेडला आपण 4 ते 5 किलो गांडूळ वापरतोय, जेणेकरून आपला खत साधारण जसं माहिती मिळाली आहे तर त्यानुसार आपला खत 2 ते 3 महिन्याच्या आसपास म्हणजे त्याच्यामध्ये कुठेतरी तयार होईल. तर आपण आता एक बॅग घेऊया. आता ही बॅग आपल्याला ह्याच्यामध्ये ओतायची आहे. असा एक टब घ्यायचा, त्याच्यामध्ये हे कल्चर जे आहे ते आपल्याला हे असं ओतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये इसिनिया फेटिडा ह्या जातीचे गांडूळ आहेत. निघाले जवळपास. तर ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलात तर हे असे गांडूळ आहेत. ह्यालाच ॲक्च्युली ते कल्चर म्हणतात. तर आधी व्यवस्थित एका अशा टबामध्ये हे कल्चरची जी पिशवी आहे ती काढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर हे असे एकत्र जे झालेले आहेत त्यांना थोडंसं असं पसरून घ्यायचं आहे. 1-2-5 मिनिट. हे बघा, हे असं जो गुच्छा जो आहे झालेला, तर आपल्याला हे जे आहे हे असं वेगळं करून घ्यायचं आहे. म्हणजे ज्या वेळेस आपण बेडमध्ये टाकू त्यावेळेस ते इझिली स्प्रेड होतं, म्हणजे सगळीकडे पसरलं जातं व्यवस्थित. थोडंसं सांभाळून करायचं आहे, नाहीतर गांडूळ मरूही शकतात. हे जे आहे ना असं हे गुच्छा जो झालेला असतो त्याला आपल्याला हळूवारपणे थोडंसं हलवून सेपरेट करायचं आहे. हे बघा, हे जे गुच्छ आहेत ना असे ह्यांना सेपरेट करायला लागतं. तर आता व्यवस्थित सेपरेट झालेले आहेत गांडूळ बऱ्यापैकी. तर आपण आता ह्यांना बेडमध्ये सोडूया. आपण ह्यांना ह्या बेडमध्ये सोडूया. हा 2 नंबरचा बेड आहे. आता मला ॲक्च्युली कॅमेरामॅन कोण मिळाला नाही. आता मी कॅमेरा पण मीच धरतोय आणि गांडूळ पण मीच सोडतोय. सो थोडंसं ॲडजस्ट करा. ओके. तर आपण आता एक काम करूया, ही पाटीज आपण वर बेडवर ठेवूया आणि मग गांडूळ विस्कटूया. तर अशा पद्धतीने आपण बेडच्या सेंटरमध्ये बरोबर ते कल्चरची जी पाटी आहे त्याच्यामध्ये गांडूळ आपण व्यवस्थित स्प्रेड करून घेतलेले आहेत ती ठेवलेली आहे. तर जेणेकरून आपल्याला या साईडला राईट आणि लेफ्ट साईडला कल्चर व्यवस्थित सोडता येईल. तर हे बघा, तर हे गांडूळ जे आहेत तर हे असं अलगद हाताने घ्यायचं ह्याला असं आणि या अशा बेडवरती हे असे 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 सोडायचं. आणि जोपर्यंत आपलं सोडून होतं तोपर्यंत हे लगेच आतमध्ये जातात. हे बघा,
जिथं आपल्याला वाटतं ना की जास्त पडलेत तर तिथले आपण गांडूळ परत उचलून हे असे थोडंसं सेपरेट करून टाकू शकतो. हे बघा जसे हे आहे तर ह्यांना असं पसरू शकतो. जिथं असं गुच्छा पडेल तर तिथून उचलून त्यांना सेपरेट टाकायला लागेल. तर अशा पद्धतीने हे सगळं कल्चर आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. आता असे आपल्याला 8 बेडमध्ये असं व्यवस्थितपणे पसरून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आपण जस्ट आत्ता टाकलेले गांडूळ जे आहेत ते सगळे आतमध्ये बेडच्या आतमध्ये गेलेले आहेत. ते पटकन तुम्ही एका साईडला टाकून दुसऱ्या साईडला जास्तवरच ते आतमध्ये जातात. तर अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं कल्चर आतमध्ये टाकून घ्यायचं आहे. ओके, थँक्यू.